वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर पोस्टर लावू नका, मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याच्याऐवजी ते पैसे द्या. ए देवेंद्र दादा, काय येडा बेडा झालास काय? अरे नाही करत तुझा बर्थडे साजरा आम्ही, नको काळजी करू जास्त, आणि नाही लावत तुझे बॅनर आणि पोस्टर. हो दादा, काय म्हणतोस? पैसे मागतोयस वे? अरे भिकाऱ्यासारखं काय पैसे मागतोयस राव? सगळी लोक यार टॅक्स भरतात, त्या टॅक्सच्या पैशातून करा की गोरगरिबांचा इलाज. कशाला तुम्हाला पाहिजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसा? अरे काय लोकांना आव्हान करतोय यार दादा की माझ्या बर्थडेचे पोस्टर बॅनर नका लावू, पण मला यार पैसे द्या, माझ्या मुख्यमंत्री निधीमध्ये पैसा जमा करा. अरे काय भीक लागली का काय तुला? काय असं करतोयस राव? यार इज्जत घालू नको यार, मी तुला एक इज्जतदार माणूस समजतोय राव. तुझा बर्थडे साजरी करायला काय लहान बाळ आहे काय यार तू? माझा बर्थडे साजरी करू नका पण मला पैसे द्या. अरे काय? आणि आम्हाला माहिती आहे की राव मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये काय घोटाळे चाललेत, ते सारखा घोटाळा करताय त्याच्यामध्ये आणि पैसे मागताय वे जनतेला. असे जर घोटाळे तुम्ही करत असताल तर कोण जनता देणार आहे का तुम्हाला पैसे मुख्यमंत्री निधीमध्ये? सारखं तुमचं घोटाळे समोर येतात राव. किती घोटाळे केलं राव तुम्ही, आणि परत म्हणताय मुख्यमंत्री निधीमध्ये आम्हाला पैसे द्या म्हणून. तर अशी भीक मागायची बंद करा. आणि आम्ही काय बुद्धी आमची घाण ठेवली काय बॅनर आणि पोस्टर लावायला? अरे बर्थडे आहे, आता काय लहान बाळ आहे का हा बर्थडे साजरी करायला? आता दादा राव टोनगा झालास की तरी बर्थडे साजरी करायचा का? आणि दादा काय आव्हान करतोय राव मुख्यमंत्री निधीमध्ये मला पैसे द्या म्हणून? मी नाही देणार मुख्यमंत्री निधीमध्ये पैसा. क्या हुई? कारण तुम्ही लय घोटाळा केला आजपर्यंत. अरे किती घोटाळा केले? सगळा पैसा गोरगरिबांना मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या खात्यात जमा करतो, आणि तुम्ही घोटाळे लावलेत राव. अहो तुम्हाला तो पैसा सांभाळता येणार तर कशाला मागताय पैसा? टॅक्सच्या पैशातून करा की त्याचा इलाज. एक झाला की दुसरा घोटाळा, दुसरा झाला की तिसरा घोटाळा, असे घोटाळे लावल्यात मुख्यमंत्री निधीमधल्या पैशाचा. अशाने कोणी विश्वास ठेवल का तुमच्यावर राव?